क्लब सोलापूर MIDC चे अध्यक्ष रोटरी चारवा गुरुकुल, ऍक्टिव्ह सचिव रोटरी नवनाथ इंदापुरे, उद्योग बँक रोटरी व्याख्यामालेचे प्रेसिडेंट श्री लक्ष्मणपुरे काका, व्याख्यामालेचे अध्यक्ष नवनाथ इंदापुरे आणि त्यांना आपण आज जीवन गौरव पुरस्कार समर्पित करतो आहोत असे ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश कुलकर्णी सर, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार सो अश्विनताई कळवणकर, सर्व श्री यशवंत साधू, वैभव गाडवे, नागराज बगले, संगमेश जेवरे, सागर सुरवसे, मनोज दुलसरे, उपस्थित सर्व मान्यवर रोटेरियन्स अँड ॲमेट्स यांचं या ठिकाणी मी पुनः स्वागत करतोय आणि रोटरी क्लब सोलापूर MIDC चे अध्यक्ष रोटरी चारवा गुरुकुल यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. प्रार्थनागीत होणार आहे. सर्वांनी प्रथम बोलायचं आहे. सर्वांनी म्हणायचं आहे एका पदार्थामध्ये. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित रंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की जय. गणेशोत्सव व्याख्यानासाठी यावेळचे पत्रकार बंधू जसे कॉन्फरन्स संघात जयप्रकाश सावंगे वगैरे व्याख्यानात व्यक्त केलेली हत्याची बातमी आपापल्या वृत्तपत्रात देत होती. त्यानंतर सुद्धा आज तागायत त्यावेळेस दुपार 2 वृत्तपत्रे होती, संचार, समाचार, विश्वसमाचार वगैरे. आता अनेक वृत्तपत्रे झाली तरी सुद्धा आमची बातमी वृत्तपत्रात कितीही गर्दी असो लावली जाते. आताचे पत्रकारही आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल मी त्यांचा सततचे आभार मानतो. आता आमचे रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने आहे तरी सुद्धा आपण आवर्जून उपस्थित राहून बातमी देतात, त्याबद्दल मी आपला ऋणी असून यापुढे असं सहकार्य करावं. आपलं धन्यवाद. पुढे जाऊयात आपण. रोटरी क्लब सोलापूर MIDC चे अध्यक्ष रोटरी चारवा गुरुकुल यांना विनंती आहे की त्यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज आवाडी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, रोटरी मित्र परिवार. आज रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC व औद्योगिक बँक सेवा सांस्कृतिक मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने पत्रकार अवॉर्ड पुरस्कार पार पाडत आहे. आजच्या या सर्व अवॉर्डांना पत्रकारांना अभिनंदन करतो. रोटरी क्लब ही एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी सामाजिक संस्था आहे. तापमान उणे 50 डिग्री असू द्या
किंवा अधिक 50 डिग्री असू दे, विविध क्षेत्रात कार्य चालूच असतो रोटीचा. सोलापुरात आज क्लबची आमचा क्लब गरीब व गरजवंतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. रोटीचे कार्यात पब्लिक इमेज म्हणून आमचा एक क्षेत्र आहे. रोटरी केलेलं कार्य लोकांना समजायला पाहिजे या दृष्टिकोनातून वृत्तपत्रात बातमी येणे गरजेचे आहे. आमच्या या कार्यात लोकशाहीचे चौथे स्तंभ असलेल्या पत्रकारिता या सोलापूरचे पत्रकार आम्हास आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे. औद्योगिक बँक, सेवक सांस्कृतिक मंडळ, बौद्धिक व्याख्यानमाला ही एक ज्ञानगंगा आहे. या ज्ञानगंगेत अनेक नामवंत वक्ते विचार दरवर्षी गणेशोत्सव काळात व्यक्त करून जातात. या गणेशोत्सव काळात वृत्तपत्रामध्ये बातम्यांची गर्दी असतो, तरी सुद्धा सोलापूर पत्रकार आमच्या बातम्या आवर्जून वृत्तपत्रात देत असतात. लोकशाहीची 4 आधारस्तंभ आहेत. त्यापैकी शासन, त्याला आपण म्हणतो लेजिस्लेचर, प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एक्झिक्युटिव्ह, न्यायव्यवस्था म्हणजे ज्युडिशियरी आणि प्रसार माध्यमे म्हणजेच आपली मीडिया, त्यामध्ये पत्रकार बंधू भगिनी येतात. त्यापैकी पत्रकार बंधू भगिनींच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याचा संकल्प काही वर्षांपूर्वी रोटरी MIDC आणि उद्योग बँक माजी सेवा सांस्कृतिक मंडळाने घेतला आणि गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून दरवर्षी संयुक्तरित्या हा उपक्रम राबवावा असं त्यावेळी ठरलं आणि दरवर्षी दरवर्षी हा उपक्रम राबवत आहोत. लोकशाहीची मूल्य स्वीकारलेल्या या समाजाचे आरोग्य अवलंबून असते ते या समाजातील नागरिकांनी मिळवलेली गुणात्मक माहिती. ही गुणात्मक माहिती देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आपण सर्व पत्रकार अभिप्राय करत आहात. रोटरी इंटरनॅशनलसारख्या अनेक सामाजिक उपक्रमांची नोंद आपण ठळकपणे घेता. सोलापूरच्या सांस्कृतिक विभागामध्ये भर टाकणाऱ्या उद्योग बँक रोटरी व्याख्यानमालेचं म्हणजे गणेश व्याख्यानमालेचं सर्वदूर पोहोचवण्याचं मोठं कार्य आपण करत आहात आणि त्यामध्ये आपल्या या सगळ्या प्रसारण माध्यमांचा एक मोलाचा वाटा आहे असं मी समजतोय आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आमच्या या कार्यक्रमामध्ये वर्तमानपत्रातील सर्व आदरणीय पत्रकार बंधू आणि प्रसार माध्यमातील काही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांचा या ठिकाणी आपण संयुक्तरित्या आपण सत्कार सोहळा समोर या ठिकाणी साजरा करत आहोत. मी आता या प्रमुख अतिथींचा आपण ओळख करून घेऊया. आता मी अनिल सरांचा परिचय करण्यासाठी म्हणून निरोगी गौरव यांना विनंती करतो. गौरव यांनी आजच्या अतिथींचा तरी परिचय करून द्यावा. अनिल सरांचा साप्ताहिक मार्मिक, साप्ताहिक चित्रलेखा, दैनिक गावकरी, दैनिक जनशक्ती, दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक संचार यात नेहमीच त्यांचा स्तंभलेखन याच्यातून प्रसिद्ध होत असतात. 5व्या वर्णासाठी श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते एक अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणून 75व्या नाट्य संमेलनाध्यक्षांचा परिचय प्रकाशन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सोलापुरातील नाट्य संमेलनात करण्यात आला. विविध सन्मान त्यांना मिळालेले आहेत. राज्य शासनाचा उत्कृष्ट वृत्तसंकलनाचा पुरस्कार, सलाम पुणे संस्थेचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार, पद्मशाली शिक्षण मंडळाचा पद्मशाली भूषण पुरस्कार याशिवाय इतर अनेक संस्थांकडून नेहमी सन्मानित करण्यात येत असतो. श्री धन्वंतरी ज्ञानपीठाचे कुलपती व संस्थापक अध्यक्ष म्हणून पुण्यातील पद्मशाली पंच कमिटी पुणे, माजी सरपंच म्हणून पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व 20 वर्षे पदाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहेत. सध्या आसनस्थ बालाजी मंदिर पुणे येथे विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. अशा या एका ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी मला आयोजकांनी दिल्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. आज पत्रकार अविनाश सीताराम कुलकर्णी यांचा परिचय करण्याचा मला भाग्य लाभलेला आहे. अविनाश कुलकर्णी सर यांचा जन्म पुणे येथे 1968 साली झालेला आहे. त्यांचे शिक्षण MA अर्थशास्त्र कोल्हापूर विद्यापीठात झालेलं आहे आणि ते 1984 पासून पत्रकार क्षेत्रात ते कार्यरत असून ते मुंबईचे नवा काळ, कोल्हापूरचे सत्यवादी आणि पुण्याचे महाराष्ट्र हेराल्ड या दैनिकांचे सोलापूर प्रतिनिधी म्हणून काम करतात. दैनिक सांज सोलापूरमध्ये गेली 35 वर्षे
ते कार्यकारी संपादक या पदावर आहेत आणि वृत्तदर्शन TV मालिकेच्या चॅनलमध्ये थेट प्रसारण, निवेदक, आमने सामने मुलाखती घेणे अशा विविध कार्यक्रमांचा तब्बल ते 10 वर्ष काम पाहिलेले आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्रात स्थानिक बातम्यांचे निवेदक म्हणूनही ते कार्य केलेले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी व सांस्कृतिक घटनांबाबत ते वृत्त संकलन करत असत. गेली 15 वर्षापासून दैनिक सांज सोलापूर दिवाळी आणि वर्धापन दिनाचे वैशिष्ट्यपूर्ण संग्रही अंक प्रकाशित करतात आणि या अंकाचे सर्वत्र कौतुकही होतं. सोलापुरातील राजकीय घटनांचे विश्लेषक म्हणून ख्याती आहे. अनेक राष्ट्रीय वाहिन्यांवरती मुलाखती, प्रतिक्रिया आवर्जून प्रसिद्ध होत असतात. तसेच दैनिक सांज देश विदेशात ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुकसह सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे हजारो वाचकांसाठी अनेक वर्षांपासून ते बातमी पाठवत असतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात मिळालेल्या अनेक पुरस्कारांची रक्कम देखील त्या क्षेत्रातीलच गरजू व्यक्तींना ते वाटप करतात. म्हणजे ते पत्रकारिता क्षेत्रात पुरस्कार प्राप्त झालेला धन देखील ते न घेता गरजू व्यक्तींना ते देत असतात. नमस्कार. मी पहिल्यांदा यशवंत साधू सरांचं परिचय करून देतो. काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. आपण वृत्तपत्रामध्ये एखादं वेगळी छायाचित्र बघितलं की सूर्यग्रहण असू द्या, चंद्रग्रहण असू द्या, पक्ष्यांचा तवा असू द्या, तर असे छायाचित्र टिपणारे यशवंत नरसिंग साधूल दैनिक केसरी, तरुण भारत, सकाळमध्ये फ्रीलान्स फोटोग्राफीचे करिअरची सुरुवात, त्यांचं शिक्षण BCom पर्यंत झाले असून सप्टेंबर 1993 पासून दैनिक लोकमतमध्ये पूर्ण वेळ फोटो जर्नलिझम म्हणून कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नावर आज वृत्त छायाचित्राच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांचा भर असतो. त्यांचा आवडता विषय निसर्ग चित्रण. शहर जिल्ह्यातील पक्षी, निसर्ग वैभव आपल्या कॅमेऱ्यात टिपून वाचकांना नेत्रसुखाचा आनंद देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न असतो. त्यांची छायाचित्रासह जवळपास 2,500 ते 3,000 रुपये असलेली परिणामकारक व शोध पत्रकारितायुक्त छायाचित्र आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. ते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलेले शहरातील एकमेव छायाचित्रकार होते. तसेच पूर्णा गळसाची पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. लोकमत अॅचिव्हर्स अवॉर्डचे ते 2दा मानकरी ठरले आहेत. वन्यजीव चित्रण पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. पहाटेचे सोलापूर ही छायावृत्त मालिका त्यांनी वर्षभर चालवली. तसेच सोलापूरचे गल्लीबोळाचे स्थळ महात्मे अधोरेखित करणाऱ्या सबकुछ सोलापूर या पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले दर्जेदार छायाचित्रकार. नमस्कार. नागराज बसप्पा बगले सरांचा मी प्रथम परिचय करून देत आहे. नागराज बसप्पा बगले यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. माननीय नागराज बगले सरांचा जन्म 20 ऑगस्ट 1985 रोजी कोनाळी, तालुका अक्कलकोट येथे झाले असून प्राथमिक शिक्षण कमलादेवी आश्रम शाळा कोनाळी आणि माध्यमिक केडगी प्रशाला अक्कलकोट येथे, तर पदवी शिक्षण BA मराठी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे झालेले आहे. तसेच पत्रकारितेचे शिक्षण BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम सोलापूर विद्यापीठ येथे झाले आहे. त्यांची पत्रकारिता दैनिक संचार येथे गेल्या 15 वर्षापासून उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. सोलापूर बाजार समितीचे व रेल्वे विभागातील घटना घडामोडी विषयक लेखन ते करीत असतात. त्यांना लिंगायत प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच गुरुविद्या प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेले आहे. तर माननीय नागराज बसप्पा बगले सरांचे मी आपल्यासमोर आता ते सादर होणार आहे. त्यानंतर संगमेश्वर खुर्द संगण्णा बसवराज झेवरे सरांचा जन्म शेगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन पत्रिका शिक्षण सोलापूर विद्यापीठ येथे झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथून BA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन पत्रकारिता पदवी पूर्ण केली. आतापर्यंत जिल्हा परिषद महसूल प्रशासन, रस्ते व दळणवळण, गुन्हे वृत्त, कृषी विषय वृत्त, विकासात्मक आणि रचनात्मक बातमीदारीतून समाजाला दिशा देण्याचे काम जेवरी सरांनी केलेले आहे. तरुण भारत सोलापूरमध्ये वार्ताहरपासून उपसंपादक असा 13 वर्षाचा पत्रकार म्हणून त्यांचा अनुभव व प्रामाणिक काम त्यांनी केले आहे. त्यांना सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार, आनंदराव देवकते प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार, सलग 6 वर्षे सिद्धेश्वर यात्रेचा उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचे विशेष कार्य म्हणजे अत्तरसंघ कुडलसंघ येथे गेल्या 5 वर्षापासून काशीच्या धर्तीवर भीमा सीना या नद्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगम आरती होत असून त्यांचे ते मुख्य संयोजक म्हणून काम करीत आहेत. आजच्या पुरस्कर्त्यातील शेवटच्या पुरस्कर्त्यांचा परिचय या ठिकाणी होत आहे. सागर सुभाष सुरवसे. सागर सुभाष सुरवसे TV9 मराठी ब्युरो चीफ असून मूळचे सोलापूरचे आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सोलापूर जिल्ह्यातच झालेले आहे. तर पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून BCom पूर्ण केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने CA कोर्स सोडून पत्रकारिता स्वीकारली. तर सगळ्यांना माहिती आहे की CA कोर्स किती मानाचा कोर्स आहे. तर त्या कोर्स सोडून त्यांनी पत्रकारितेचा स्वीकार केला हे खूप आनंदाची बाब आहे. म्हणजे लोकांसमोर एक त्या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा एक आदर्शच त्यांनी ठेवलेला आहे. रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम पुणे येथे पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ABP माझा मुंबई, IBN लोकमत सोलापूर येथे सेवा केली. सध्या ते महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी TV9 मराठीचे सोलापूर ब्युरो चीफ आणि स्पेशल करस्पॉन्डंट म्हणून कार्यरत आहे. पत्रकारितेसह ते लेखक म्हणूनही परिचित आहेत. अनेक वृत्तपत्रातून ते संपादनही करत असतात. तसेच त्यांना जिल्ह्यासह राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, शिवबा बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचा पुरस्कार, दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. या अशा सौज्वल निस्वार्थ भावनेने कष्ट करून उत्तम पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.
रोटरी क्लब MIDC तसेच औद्योगिक बँक व्याख्यानमाला आयोजित करणारे सर्व ग्रुप आणि पूर्व भागातील आमच्या सर्व मित्रमंडळींनी सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आम्हा सर्वांचा सन्मान केला, सोलापूरच्या पत्रकारितेला एक प्रकारे आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या, याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं मी त्यांचं हे कौतुक स्वीकारतो आम्ही सगळेजण आणि त्यांच्या शुभेच्छांना पात्र राहून या पुढच्या काळातही काम होईल अशी ग्वाही देतो. माझे या ठिकाणी माझ्या बरोबरीने गेली 5-10 वर्ष काम करणारे अनेक पत्रकारांचा माझ्या बरोबर सन्मान झाला, हे एक चांगलंच झालं. आता माझ्यासारख्या 30-35 वर्ष एका क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला 15-20 पुरस्कार मिळालेले आहेत, सन्मान नेहमीच होतात. नवीन व्यक्तीचा सन्मान झाला तर काय कामाचा हुरूप वाढतो आणि हा हुरूप वाढला यांचा तर निश्चितच सोलापूरला चांगली पत्रकारिता अनुभवायला मिळेल असं मला निश्चित अभिमानाने सांगावं वाटतं. कारण ही सगळी या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारी पत्रकार मंडळी आहेत. आपापलं प्रत्येक जण आपापलं काम निष्ठेनं पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. हा झाला इथला आजच्या कार्यक्रमाचा भाग. आज मला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केलाय, याचा अर्थ आता तुम्ही निवृत्त व्हा असं काही आहे का? हरीश त्याच्याबद्दल विश्लेषणाबद्दल मी बोलतील, कारण हरीशनी माझी सुरुवातीपासूनची पत्रकारिता बघितलेली आहे आणि त्यांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, मी फार काळ बोलणार नाही कारण हरीशजींचं आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे आणि आपल्याला म्हणजे सगळ्यांना घाईचा योग आहे, आपल्याला कार्यक्रम आटपून जायचा आहे. तर मी सांगतो की सोलापुरात जेव्हा पत्रकारिता सुरू केली त्यावेळेला आम्हाला विहार तात्या एकबोटे किंवा रंगाअण्णा वैद्य, जक्कल यांच्या बरोबरीने सुरुवात करायला मिळाली. मी माझ्या समोर बसलेले आपले दशरथ वडकिले, शंकर जाधव वटकर, भगवान तरळीकर अशा अनेक मंडळी, अविनाश कुलकर्णी म्हणजे विहार तात्यांचे चिरंजीव, या सगळ्या मंडळींनी आम्ही एकाच वेळी पत्रकारिता सुरू केली. आता माझ्या बरोबर काम करणारे या सगळ्यांनी रामराम केलाय पत्रकारितेला, पण आणि मलाही आता जीवन गौरव म्हणजे मी तुमच्या रांगेत येईल असं दिसतंय बहुतेक. तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मग मगाशी मुद्दा सुरू केला होता, तर व्रतस्थ आणि निष्ठेनेच काम करावं लागेल. प्रामाणिकपणा आपण आपल्या स्वतःच्या कृतीतून, आपण समाजाकडनं ज्या वेळेला अशा सगळ्या अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा ते कृतीतून आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं स्वामी कृपेने मला ते आतापर्यंत जमलेलं आहे आणि या पुढच्या काळात जितका काही काळ पत्रकारिता करण्याची संधी मिळेल तितक्याही काळात ते करत राहील. अवघड आहे सध्याच्या या क्षेत्रात सध्या काम करणाऱ्या पुढे आव्हानं मोठी आहेत, आमिष एकापेक्षा एक मोठी आहेत, दबाव आहे आणि अशाही क्षेत्रामध्ये खरं तर काम करायचं. कारण आपल्या पूर्वजांनी, आपल्या पत्रकारितेत पूर्वजांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काम केलंय, मग तर आपण हे स्वकीयांविरुद्धच लढतोय. मग काय त्याच्यात एवढं घाबरण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नाही, ते परखडपणे मांडलं पाहिजे. आणि आज आनंद असा होतो की असं आजही परखडपणे मांडणाऱ्या हरीशजींच्या हस्ते मला हा सन्मान मिळाला. आज त्यांचं वारंवार आपण लिखाण वाचतो वर्तमानपत्रामध्ये आणि मी ते म्हणजे पत्रकारितेत खरं तर एकमेकाची स्पर्धा असते, हरीशजींना माहिती आहे, कुणी एकमेकाला शिफारस करत नाही, पण त्यांचा जेव्हा जेव्हा लेख येतो तेव्हा मी सोलापूरच्या आमच्या पत्रकारांच्या ग्रुपवर सांगतो की हरीशजींचा आज लेख असा आहे ह्या विषयावर आणि हे एवढं लिहिलंय, वाचा अवश्य. आमच्या बऱ्याचशा पत्रकारांनी ते वाचलंही असेल अनेकदा. सांगायला काय हरकत आहे, आपल्यापेक्षा जरी कुणी चांगलं लिहित असेल तर ते समाजापुढे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वाडवडिलांच्याकडून आम्ही हेच शिकलो आणि तेच आम्ही कृतीत आणण्याचा प्रयत्न करतोय. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. स्वामी कृपेने सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. फक्त थोडस चांगलं आरोग्य अजून मिळालं तर आणखी काही चांगली सेवा करण्याची संधी सोलापूरसाठी मला मिळेल अशी अपेक्षा ठेवूया. मला माझ्या जीवनामध्ये चांगली पत्नी साथ मिळाली, कुटुंबीय सगळे चांगले मिळाले, मित्र परिवार सगळा चांगला मिळाला. म्हणजे आता इथं सुरेश पलमारी मगाशी येऊन गेले, सुरेश पलमारी असतील, शाळेतले मित्र असतील, दत्ता भोसले असतील, दत्ता डोंसळे असतील, ह्याच्यापासून म्हणजे आमचा ऐश्वर्या ग्रुप आहे, चहा कट्टा ग्रुप आहे. तुम्हाला जे सवंगडी सहकारी मिळतात तिथंच तुमची निम्मी पत्रकारिता होते. तुम्हाला त्यांच्याकडनंच बातम्याचे सोर्सेस मिळतात, लिखाणाचे विषय मिळतात.
हरीजी मला सांगायला हरकत नाही, मी गेली जवळजवळ 30 वर्ष दैनिक 7 मध्ये रोजचा विषय काढून संपादक, तुम्ही पुण्यात असताना सुद्धा माझे दररोज संपादकीय वाचता आणि रिपोर्ट पाडतो. एवढे विषय आठवणं मला रामतीर्थकर म्हणायचे, तुझा मला एकदा सत्कार करायचा की एवढे विषय मला सुद्धा आठवत नाहीत, कसे दररोज विषय लिहितो. ही स्वामी कृपा आहे आमच्या कुटुंबावर आणि हे उपजत आलेलं आहे. याच्यात अभ्यास मात्र केला आणि आपण इनिशिएटिव्ह घेतलाच पाहिजे. तो घेण्याचा मी आजवर प्रयत्न केला आणि त्याचा लाभही होत गेला. चांगलं आरोग्य मिळालं तर यापुढे सोलापूरच्या सेवेत अजूनही योगदान देण्याचा प्रयत्न करेल. माझ्या बोल भिडूच्या मुलाखतीला जवळजवळ लाख लोकांनी प्रतिसाद दिला. हे भाग्य समजतो. सोलापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण पत्रकारिता करतो, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला इतक्या मोठ्या जनता लावून धरते, प्रतिसाद देते. विशेष म्हणजे मी काल बघत होतो की आपल्या विरुद्ध कोणी लिहिलंय का त्याच्या खाली, ते एकही प्रतिक्रिया नाही. ही सुद्धा स्वामी कृपाच म्हणावं लागेल, नाहीतर एक अक्षरशः ओरबडून काढतात लोक, तू या पक्षाचा आहे, तू त्या पक्षाचा आहे. मी 129 प्रतिक्रिया सगळ्या वाचल्या, एकाने विचारायचं लिहिलं नाही. लिहिण्याचा अधिकार आहे, पण आपण चुकलोच नाही तर मग आपल्याला कदर करायची काही काळजी घ्यायचा प्रसंग आला नाही. पण हे चांगलं झालं आणि आता त्याच्यामुळे काय की आपण अशाच पद्धतीनं निरपेक्षपणे कोणती मुलाखत घ्यावी, कोणतंही लिखाण करावं, ही स्फूर्ती मला या निमित्तानं मिळालेली आहे. आणि आजचा हा पुरस्कार आणि आजचा हा सन्मान हाही या स्फूर्तीला प्रतिसाद देणारा आहे. मी पुरस्कार देणाऱ्यांचा सर्वांचा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, सांस परिवाराच्या वतीनं आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं तो स्वीकारतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जुनाजी. आपल्याला आधी इतक्याच रिटायर करणार नाहीये. आम्हा कोल्हापूरांना आपल्या ज्ञानाची पद्धती निदान आवश्यकता आहे. आपण अखंडपणे लिहित जावं अशी त्यांनी स्वामी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. जेव्हा मी सरांना पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलोय पत्र देण्यासाठी म्हणून, पहिल्यांदा ते नाहीच म्हणायचे. आम्हाला फोनवर भेटलोय, नाही म्हणणार. शेवटी मी बळजबरी घरी गेलोय, सांगितलं, म्हणलं सर तुम्हाला गरज आहे, तुमच्यासारख्या एका असामान्य व्यक्तिमत्वाला जीवनभर देण्याचा एक भाग आम्हालाही लागतोय, त्याबद्दल आपण स्वीकारा म्हणलं. तर स्वामीच्या कृपेने त्यांचं स्वीकारला. तर त्याच्या घरामध्ये गेले की आपण स्वामींचं कसं करायला लागतं. त्याचे निश्चित भक्त आहेत, संपूर्ण फॅमिली पाहिजे, निश्चित भक्त आहेत. सुंदर पुतळा घरामध्ये आहे आणि मूर्ती आहे स्वामींची. असं एक सुंदर वातावरण घरी पाहायला आपण अखंडपणे लिहित जावं आणि काही सरांसारखे ज्येष्ठ श्रेष्ठ तुम्हाला नक्कीच शापा दिले जातील अशी मला पूर्ण खात्री आहे. मी धन्यवाद सर, आमचा सन्मान आपण स्वीकारला, मी कृतज्ञ झालेलो आहोत. मी आणखी काही पत्रांना विनंती करतो कृपया त्यांनी सुद्धा आपले 2 मिनिटं मनोव्यक्त करावं. अश्विनताई आपण 2 मिनिटं मनोव्यक्त करावं अशी विनंती आहे, सर्वांची विनंती आहे, त्यामुळे आपण स्वीकारावं म्हणून. नाही ते एक सगळ्यांच्या वतीने बोल, त्यांना नकोच होतं. बघा तरी इच्छा असेल तर कोणा सागर बोलतो का? ठीक, धन्यवाद. धन्यवाद. पाटील सोबत त्यांनी आपलं मनोगत सर्वांच्या वतीने त्यांनी व्यक्त केलं आहे, त्याबद्दल अविनाश सरांचं आणि सर्व पत्रकारांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि खास आमच्या विनंतीच मान देऊन पुण्याहून सकाळी झालेले मी त्यांना किती वेळा विनंती केली, सर मी तुम्हाला फॉलो करायला येतोय, स्पेशल रिस्यू करायला येतो आहोत. तर ते म्हणायचे सर नाही, काय गरज नाहीये, आपण मी एकत्र म्हणून नाश्ता करूया सर. म्हणलं उठल्यानंतर काय गरज नाही, नाश्ता टाकले झालं असेल आणि तुम्हाला घरी येतो रिस्यू करायला म्हणलं नको, गरज नाहीये, घेता येईल. असं अतिशय सभ्य आणि सोलापूरच्या मातीची नाव जुळून आहे आमचे आर्किटेक्ट सर. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत आणि आम्हाला माताशी करावं. व्यासपीठावरील सन्माननीय मंडळी, रोटरीचे सारे रोटरियन्स, उद्योग बँक सांस्कृतिक सेवक संघाचे सर्व पदाधिकारी, विशेषतः अध्यक्ष माझे बाचे नामनाथ इंदापुरे, लक्ष्मण मोरे सर आणि जमलेल्या माझ्या दर्दी श्रोत्यांना, मी आज सकाळी पुण्यावरून तर मी येणार नव्हतो, परंतु वंगासाहेबांचा आग्रह खूप झाला की आपण आलं पाहिजे आणि शेवटी ही आपली नाळ आहे म्हणून मी इथे आलो. मी एक पत्रकारितेचा विद्यार्थी आणि राजनीती किंवा
कारणाचा एक अभ्यासक म्हणून या इथं आलो, ते माझ्या पत्रकारांना वंदन करण्यासाठी आणि माझ्या पत्रकारांचा आभार मानण्यासाठी मी इथं आलो. त्या सगळ्यांना अभिनंदन करताना अशा प्रकारचं मनामध्ये उचमळून येते की आज पत्रकार म्हटल्यानंतर समाजाचा बघायचा दृष्टिकोन बदललेला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातले असतील, प्रिंटच्या माध्यमातले असतील, सगळ्यांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. आणि ज्यांचा म्हणून राजकारण लोकांचा पत्रकारही संबंध येतो, ते पाठ फिरतात काय बोलतात हे आम्हा पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. अशा वातावरणामध्ये आमचा गुणगौरव केला जातो, सत्कार केला जातो आमच्या मित्रांचा, याचा खचित अभिमान मला वाटतो. आणि त्यांना वंदन करण्यासाठी मी 2 ज्या संस्थेने आयोजित केलेलं त्यापैकी एक संस्था जी आहे उद्योग बँक सांस्कृतिक सन्मान, याचा माझा खूप जुना परिचय आहे. राजकुमार सर सांगतील, त्यांच्याबरोबरच माझी मेहणी नागनाथ इंदापूर तिथं काम करत होतो. जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला वसंतराव कुंभोजकर नावाचे एक ऑडिटर त्या बँकेमध्ये कामाला होते आणि ते पुण्यातल्या व्याख्यात्यांचे शोधून व्याख्यात्यांना सोलापूरला उद्योग बँकेच्या व्याख्यानमालेसाठी बोलवत होते. पण राहायचे पुण्यात, पण संबंध काम त्यांचं सोलापूरमध्ये असल्यामुळे ते एकदा भेटून गेले की उद्योग बँकेच्या व्याख्यानमालेचं पत्र घ्यायचं, ते त्यांना नेऊन द्यायचं, हे काम माझ्याकडे असायचं. त्याच्यानंतर पत्रिका छापून झाल्यानंतर ती पत्रिका घेऊन जायची, त्या व्याख्यानांना द्यायची, तेही काम मी करत असे. शेवटी उद्या तुमचं व्याख्यान आहे, तुम्ही आज निघताय ना, अशा प्रकारची विनंती करायला 3-3दा त्या व्याख्यात्याकडे जावं. त्यामुळे ही व्याख्यात्यांचे आणि माझे हे वेगळे संबंध निर्माण झाले आणि या सगळ्या संबंधातून पत्रकारिता करावी असं मला वाटत होतं. कारण त्याच काळामध्ये पांडुरंग संघा हे पत्रकार म्हणून काम करत होते सोलापूरमध्ये आणि पूरणचंद्र पुंजाल जे सोलापूरचे महापौर होते, हे महाराष्ट्र टाइम्समध्ये क्रीडा पत्रकार म्हणून काम करत होते. मला आनंद वाटला की एक तेलुगू भाषिक मंडळी ही पत्रकारिता मराठीमध्ये करतात, त्यामुळे आपण का करू नये म्हणून ग्रॅज्युएशन पदवीधर झाल्यानंतर मी मग डिप्लोमा केला आणि या क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न केलेला आहे. वृत्तपत्रांची स्थित्यंतर हळूहळू सगळी बदलत गेलेली आहे. आता अविनाशजींनी सांगितलं आपल्याला, पण या पत्रकारितेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढा झाला, संपूर्ण महाराष्ट्र समितीचा लढा झाला आणि त्यानंतर अगदी परवाचा देखील 87चा जनता पक्षाचा लढा झाला. या लढ्यांमध्ये पत्रकारांची भूमिका खूप मोठी होती. दुर्दैवाने राज्यकर्त्यांचा आणि पत्रकारांचा तसा दुजाभाव, त्यांचं वैरत्व काही नव्हतं. ते पत्रकार सत्तेच्या विरोधामध्ये सढळपणे मुक्त हस्ते ते लिहित असत. परंतु आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेला बंधनं आली त्यावेळेला देखील पत्रकारांनी त्यांना विरोध करायचं ठरवलं आणि एक दिवस कोरा अग्रलेख, जागा जी अग्रलेखाची ती कोरी सोडून निषेध केला. रामदास गोयंकांनी तर आंदोलनच उभं केलं होतं. पण त्या पत्रकारच्या लढ्यामध्ये यशस्वी ठरले आणि सत्ता उठवून टाकली. खास परिस्थिती काय आहे तुम्ही आणि मी सगळे जाणतो आहोत. वृत्तपत्रांमध्ये जे काही येतं आहे, काय आपण पाहतो आहोत, काय आपण ऐकतो आहोत, याचा देखील विचार करायची वेळ आज येऊन ठेवलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हा पत्रकारांची जबाबदारी खूप मोठी आहे. लोकांना संज्ञान करणं हे महत्वाचं असतं. कारण काही पत्रकार असतात की मी किती शहाणा आहे, की मी किती शिकलेला आहे, अशा पद्धतीनं बोजड शब्द वापरून लेख लिहित असतात किंवा बातम्या लिहित असतात. परंतु साध्या सोप्या भाषेमध्ये लालित्यपूर्ण किंवा शब्द सौष्ठव असलेलं लिखाण करणं हे किती अवघड आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आजच्या वातावरणामध्ये अशा प्रकारे लिहिणारी माणसं जी आहेत ना, ती हळूहळू कमी होतात याचं शल्य मला जाणवते. तुम्ही कुठली वर्तमानपत्र जर काढली तर त्या वर्तमानपत्रामध्ये वैचारिक खाद्य, बुद्धीला खाद्य पुरवणारं किती असतं आणि राजकारण्यांचं
कौतुक किती असतं हे तुम्ही आणि मी दोघंही आपण जाणू शकतो त्याच्यामध्ये. कारण हे राजकारण अत्यंत अस्वस्थ होत चाललेले आहे आज. आपल्या वैभव गाडवेंनी सुंदर आर्टिकल सकाळमध्ये लिहिलं की सोलापुरामध्ये जे राजकारणी आहेत ते किती अस्वस्थ आहेत आणि ते कशा पद्धतीने वावरत आहेत. वैभव सर, केवळ सोलापूरमध्ये नाही, उभ्या महाराष्ट्राची अवस्था आहे. 4 पक्षाची 6 शकलं झाली, कोणाचा थांग पत्ता कोणाला नाही, कोणाची वैचारिक पार्श्वभूमी राहिलेली नाही, मूल्याधिष्ठित राजकारण बाजूलाच गेलेलं आहे. एकमेकासोबत पूर्वी जी सहिष्णुता होती, म्हणजे आपल्याला आठवत असेल की मागच्या निवडणुकीपर्यंत 2014च्या पूर्वीच्या निवडणुकीपर्यंत सहिष्णुता होती, विरोधकांचे विचार ऐकून घेण्याची सहिष्णुता होती. विरोधक काय म्हणतोय आणि आपल्यात काय सुधारणा करावी अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं. दुर्दैवाने त्यानंतर हळूहळू हळूहळू बदलत गेलेलं आहे. काँग्रेसचे नेते सत्ताधारी त्या काळाचे पत्रकारांना सामोरे जात होते, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत होती. पण आज दुर्दैवानं पत्रकारांना सामोरे जाण्यासाठी सत्ताधारी घाबरत आहेत असं मला तरी जाणवते. तुम्हाला जाणवते की नाही माहीत नाही. फक्त मी ऐकतो मन की बात, जन की बात तर काही नसतेच तिथे. या सगळ्या गोष्टीचा विचार देखील सामान्य माणसाने करायला हवा असं मला वाटतं. कारण ही वर्तमानपत्राची जशी स्थित्यंतर झाली, बदल होत गेलेला आहे. पूर्वी तर बघितलं असं तुम्ही सीताराम पंतांच्या काळामध्ये खेळ आपण जुळवली. आता खेळ जुळवताना त्या पत्रकारापेक्षा तो जो तिथे कंपोजिटर आहे त्याचं महत्त्व जास्त असतं. कारण ती सगळी जी खेळ होते ती उलटी अक्षर असायची आणि ती पटापटा पटापटा असं काही जोडून टाकायचे अक्षर की बस. आणि त्यात आज आपल्याला जेव्हा आपण कॉम्प्युटर लिहितो त्याला एक्सपांड करतो किंवा कंडेन्स करतो त्यावेळेला ती सुविधा नव्हती. त्यामुळे त्या कंपोजरांचं वैशिष्ट्य मानलं गेलं पाहिजे. एवढंच नाही, तेवढं मोठं वर्तमानपत्र कंपोज केल्यानंतर ती गॅली अशी बांधायची दोरीने घट्ट आवडून आणि ती अख्खी गॅली उचलून प्रेसवर न्यायची. हे जे कौशल्य होतं ना ते वादात येत होतं. मला सॅल्यूटच करायला पाहिजे त्या पद्धतीने. पण हळूहळू बदललं गेलं. नंतर कॉम्प्युटर आले, कॉम्प्युटरवर ब्रोमाइड कॉपी यायला लागली, ती देखील उलटी यायला लागली आणि ती आपण चिटकवायचो उलट असल्यानंतर आणि मग त्याची फिल्म काढायची आणि मग ते प्लेटवर नेत्याने छपाई व्हायची. आज ते सगळं तंत्रज्ञान बदललेलं आहे. आज खूप तंत्रज्ञान जसं बदलत गेलेलं आहे तसंच राजकारण बदलत गेलेलं आहे. कार्यकर्त्यांना किंमत देणारे राजकारणी आज आहेत. ज्यांच्या खांद्यावर बसून ही राजकारणी मंडळी मोठी झाली त्या कार्यकर्त्यांची अवस्था आज काय आहे कोणी विचारत नाही. कारण या सगळ्या राजकारण्यांनी कार्यकर्त्यांचा अगदी भ्रमनिरास केलेला आहे. कारण मी ज्या राजकारणामध्ये पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यावेळेला मी पत्रकारिता सुरू केली त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गांधी टोपी हातात धरायचे, त्याला वंदन करायचे आणि मग डोक्यावर धरायचे. ही काँग्रेसची मंडळी होती. पदवीधर, द्विपदवीधर, उच्च विभूषित असे तरुण संघाचा विचार, जनसंघाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा म्हणून गावोगावी फिरणारी मंडळी होती. संबंध आयुष्य झोकून दिलं होते. त्यांनी आपल्या संसारांना उभा केला पण आपलं सारं आयुष्य झोकून दिलं होते. असे स्वयंसेवक मी पाहिलेले. खादीचे कपडे घातलेले आहेत, खांद्यावर शबनम बॅग आहे आणि पायात स्लीपर, तीही देखील पिन लावलेली आहे. अशा वातावरणामध्ये देशामध्ये समाजवाद आणायचा म्हणून झिंग घेतलेले या समाजवादी साथी मी पाहिलेले आहे. हे एका बाजूला तर शिवसेना प्रमुखांचा आदेश आला तर ते धडक बेधडक घुसणारे आणि वाटत ती क्रिया पूर्ण करणारे शिवसैनिक मी पाहिले. आज असे कार्यकर्ते मिळतात. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भेळ भट्ट्यावर त्यांचं कामकाज चालायचं, त्यांचं प्रचाराचं काम चालायचं. आज तुम्हाला बिर्याणीशिवाय चालत नाही. जनसंघामध्ये जी नवीन मंडळी आली त्यांनी काँग्रेसची संस्कृती तिथे आणली. मी तर त्यांना नेहमी माझ्या लेखामध्ये सांगतो की भव्य काँग्रेसच झालेली. कारण ओरिजिनल भारतीय जनता पक्षाची मंडळी ही कमी कमी होत चाललेली आहे किंवा ती दुर्लक्ष करत आहे. म्हणजे अगदी सोलापूरचा विचार करता किशोर देशपांडे कुठे जात,
राम तडवळकर कुठे आहे, वळसंकर कुठे आहे, रामभाऊ जन्नू कुठे आहे, आणि आलेत कोण पुढे, जे सत्तेमध्ये आहे, ज्यांना सत्ता हे एकमेव साध्य आहे, अशी मंडळी तिथे आल्यामुळे स्वयंसेवी वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा भरमदिनाच झालेला आहे. आज प्रत्येक वळणावर ही मंडळी आपल्या स्वतःला विचारतात, यासाठी आपण अट्टहास केला होता का, यासाठी सत्ता आपण आणायची होती का, असा विचार प्रत्येक जण तिथं करतो आहे. पण हे राजकारण्यांना सत्ता हवी असते आणि सत्यासाठी हवं असतं संख्याबळ. संख्याबळावर सत्ता आलेली असते आणि ती संख्या गाठण्यासाठी प्रत्येक पक्षाला तो मूल्याधिष्ठित राजकारण करतो का, पक्षाचे विचार, पक्षाचे आचार, पक्षाची निष्ठा हे सांभाळतो का, पाहतो काय, वागतो काय, हे आज दुय्यम झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता हे एवढंच परवलीचे शब्द उभे झालेले आहेत. निवडून येण्याची क्षमता असेल तर काय पाहिजे तुम्हाला तिथे, मनी पॉवर पाहिजे, मसल पॉवर पाहिजे. आणि ज्याच्याकडे मनी पॉवर आहे, ज्याच्याकडे मसल पॉवर आहे, त्यालाच उमेदवारी दिली जाते आणि मग हीच मंडळी निवडून येतात. मग राजकारण शुद्धीकरण कधी होतं? आज राजकारणाचा स्तर घसरला आहे किंवा त्याचा चुथडा होतो आहे असं ज्या ज्या वेळेला आम्ही म्हणतो, त्यावेळेला ह्याला जबाबदार कोण आहोत? तुम्ही आम्हीच आहोत. ज्या पक्षांनी ज्या उमेदवारांना उभं करायला नको होतं त्यांना उभं केलं आणि त्यांना निवडून आले गेले आणि त्यांच्याच बळावर, म्हणजे अगदी तुम्ही आज पाहिलं सर की विधिमंडळामध्ये एकमेकांची गचंडी पकडली जाते. आमदार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गोळीबार करतो दुसऱ्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यावर. ही अवनीती किती झालेली राजकारणाची, याला जबाबदार कोण आहे हे सुधारणार कधी आपल्याला? कारण आता या सगळ्या गोष्टीतून पैसा हा केंद्रबिंदू झाला. कारण मनी पॉवरशिवाय तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत विचित्र झालेली. आधी कॉर्पोरेशनची निवडणूक लढवायची असतात ते 5-50 लाख तुम्हाला लागतात, त्याशिवाय काही निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक प्रक्रिया बदलणार कोण हे महत्वाचं. शिवसेना म्हणून सांगत होते की भ्रष्टाचाराचं मूळ हे राजकारणामध्ये आहे, निवडणुकांमध्ये आहे आणि या निवडणुकीची पद्धत ज्या वेळेला बदलेल तेव्हा भ्रष्टाचार कमी होईल. कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे चक्र कायमच राहणार आहे. तुम्ही पक्षाला ज्या जागा ह्या पक्षांनी लढवायच्या, पक्षांनी निवडून आल्यानंतर आपले कार्यकर्ते त्याच्यावर पाठवायचे, ही जर नीती अवलंबली जाते शिवसेना प्रमुखांनी सांगितली तर वेगळा फरक जाणवला असता. कमी पैशाचे गरीब कार्यकर्ते पण पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते हे निवडून आले असते. पण तसं दुर्दैवाने झालेलं नाही. आज आपण पाहतो आहोत पैशाला शिवाय राजकारण घडत नाही. काल आणि आजच्या वर्तमानपत्राचे मेन हेडिंग असेल ते इलेक्ट्रॉल बॉन्डचे आहे. भ्रष्टाचाराचं मूळ कसं असतं हे दाखवणार आहे. ज्यावेळेला अरुण जेटली यांनी ते बॉन्ड्स बाजारात आणले त्यावेळेला जे जे त्यांनी केलं, पारदर्शकता आणायचा म्हणून संसदेमध्ये सांगितलं पण त्यांनी आणलं नाही. आज सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भामध्ये केस समोर आला, जो निकाल दिला त्यातून ही चौकशी सुरू झाली. आज यादी प्रसिद्ध झाली, कोणी किती पैसे कुणाला दिलेत हे समजते आपल्याला. मग हा जर तुम्ही जर मला 6,000 कोटी रुपये देणार नसेल तर तुमच्यासाठी मला काम करायचं, जनतेसाठी काम करायचं नाही. मला ही वृत्ती राजकारण्यांची, सत्ताधाऱ्यांची वाढत चाललेली आहे. तिथे बदलतं धार्मिक धोरण ही त्याला जबाबदार आहे. मला आठवतं ज्यावेळेला सोमनाथ मंदिर कच्छमध्ये ते बांधलं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांनी एक ट्रस्ट स्थापन केलं, ते बांधलं. त्यावेळेला तिथे त्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना बोलवलं. राष्ट्रपती धार्मिक होते, ते गेले तिथे. पण व्यक्ती म्हणून मी जातो, राष्ट्रपती म्हणून जात नाही असं त्यांनी तिथे सांगितलं. नेहरूंनी सांगितलं मी ज्या पदावर बसलो त्या पदावर बसल्यानंतर एका मंदिराच्या उद्घाटनासाठी मी जाणं हे योग्य नाही आणि मला
देशातल्या सगळ्या समाज बांधवांना एकसारखं बघायचं आहे असं सांगून त्यांनी ते टाळलं. पण आज मात्र अत्यंत विरोधी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघतो आहोत सगळ्या मंदिरांना कोण भेटी देत, देवाची पूजा करताना आपली पूजा कशी होते आहे हे ते आपण सारे बघतो आहोत. काय चाललंय या देशामध्ये याचा विचार तुम्ही आणि आम्ही करणार आहोत की नाही. प्रत्येक ठिकाणी हीच गोष्ट आहे, धार्मिकता इतकी वाढली गेलेली आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये धार्मिकता वाढत चाललेली आहे. हे थांबलं पाहिजे असं व्यथित होऊन मला वाटलं म्हणावं, कारण हे कुठे पोचणार आहे. इथे जरा राजकारणाचं बोलताना मला अडखळल्यासारखं झालेलं आहे, कारण अविनाशजीने आपल्या मुलाखतीत सांगितलं की जवळजवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ इथं सोळा आहे. त्यामुळे सगळेच जे पदं आहेत, म्हणजे खासदारकी असेल, आमदारकी असेल, नगरसेवक असेल, सगळे बहुमत कॉर्पोरेशन त्यांच्या ताब्यात आलेले आहे. माझं त्याबद्दल वाद नाही, लोकांनी मतं द्यावी, पण देताना विचार करून द्यावे, वाहत जाऊन करू नये. कारण आम्ही जी मंडळी आहोत जुन्या पिढीतली, हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेली मंडळी होती. आजची अनेक मंडळी वाहून गेलेल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात, याचं मोठं शैल्य बनतात. पण सोलापूरचा विकास, मगाशी मी अश्विनीताईशी बोलताना सांगितलं, सोलापूरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. एवढं पोटेन्शियल इतर शहरामध्ये अत्यंत कमी दिसतं. म्हणजे तुम्ही जर विविध उस्मानाबाद, लातूर, मराठवाड्याचे जिल्हे बघितले, त्यामधून आपल्याकडे किती पोटेन्शियल आहे त्याची जाणीव आपल्याला नाही. म्हणजे मगाशी सांगताना एक उदाहरण दिलं त्यांना की कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये सुगंध असतो, तिला ते माहीत नसतं की आपल्या नाभीमध्ये सुगंध आहे, ती सुगंध दौडत असते इकडे तिकडे इकडे तिकडे. तशी अवस्था सोलापूरकरांच्या तरुणांची नाही. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, कुठल्या क्षेत्रात नाहीये सोलापूरचं पोटेन्शियल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. नाट्य, कला, चित्र, उद्योग, विज्ञान, चित्रपट सगळ्यांमध्ये आहे. मग तरी देखील आपण का असं म्हणतो की आपले डोळे पुण्याकडे, आपले डोळे हैदराबादकडे का लागलेले असतात, याचा विचार केला पाहिजे ना आपण. हे दुसरं कोणी येऊन पुन्हा सोलापूर सुधारणार नाहीये, आपल्यालाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार. आपण काय करतो आहोत हे महत्वाचं आहे. माझा शेजारी राहणारा काय करतो याचं जाणून घेऊन त्याला कशी मदत करता येईल असं काहीतरी करायला पाहिजे. धार्मिक वृत्ती जशी वाढीला लागली तशी इथली धार्मिक वृत्ती एकत्रित करून त्याचं मार्केटिंग का केलं जात नाही. सोलापूरच्या आजूबाजूला जी प्रार्थना स्थळं आहेत किंवा जी मंदिरं आहेत, समाध्या आहेत, याच्यासाठी एक नेटवर्क का उभं केलं जात नाही. सोलापूरमध्ये अशा प्रकारे काही करता येतं का असं मला वाटतं. म्हणजे शेवटचं एक 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही, की सोलापूरमध्ये मराठी, कानडी आणि तेलुगू तिन्ही भाषेचे लोक आहेत. या तिन्ही भाषेच्या लोकांमध्ये जत्रा हा शब्द अगदी समान आहे. जातारा म्हणून किंवा जत्रा म्हणून. तशा प्रकारे जर सोलापूरच्या कराने, सोलापूरच्या राजकारण विरहित माणसांनी जर एकत्र येऊन सोलापूरच्या विकासासाठी काही काम केलं तर निश्चितच सोलापूर पुढे जाऊ. कशा प्रकारे 25 डिसेंबर ते 15 जानेवारी, बघा मी काय म्हणतो, वर्षाच्या अखेरची 5 दिवस आणि जानेवारीचे 15 दिवस. या जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत आपल्याकडे गड्ड्याची जत्रा असते. आणि सोलापुरातून उद्योग उद्यमासाठी बाहेर गेलेली जी मंडळी आहेत त्यांना सोलापूरमध्ये यायचं असतं, पण त्यांना निमित्त नसतं. काही कोणाचं लग्न कार्य म्हणजे असेल तरच आपण येतो, इतर वेळेला याचं कारण नसतं. पण जर का 25 डिसेंबर ते 15 जानेवारी आपण एक जातारा नावाचा उत्सव साजरा केला तर त्या काळामध्ये ही मंडळी येऊ शकतात. या कोण कोण इन्व्हॉल्व होऊ शकतो? आपल्या सोलापूरमधले सगळे हॉटेल्सवाले यांना एकत्रित करता आलं पाहिजे, कारण त्यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. या जातरासाठी महाराष्ट्राचं टुरिझम डिपार्टमेंट आहे, त्यांना इन्व्हॉल्व करून घेता येईल. इथले उद्योगपती आहेत त्यांना इन्व्हॉल्व करून घेता येईल. इथले टुरिस्टवाले आहेत त्यांना इन्व्हॉल्व करून घेता येईल.
इथे कलावंत आहेत त्यांना इन्व्हॉल्व करून घेते. या सर्वांचा वापर करून ह्या जात्रासाठी आपण का नाही करणार? समजा इथे या काळामध्ये जात्रा निर्माण कर, या काळामध्ये आपण एक मराठी चित्रपट महोत्सव केला, एक नाट्य महोत्सव केला, तर परराज्यातून परगावातून आलेली जी सोलापूर मंडळी यांना काहीतरी साधनं मिळते. प्रत्येक जण सोलापूरच्या आजूबाजू पंढरपूरचा तरी भक्त असेल, तुळजापूरचा तरी भक्त असेल, गाणगापूरचा तरी भक्त असेल किंवा अक्कलपूरचा तरी भक्त असेल, एवढंच नाही तर सातामाईच्या आरणचा देखील भक्त असेल. पण त्याला तिथे जाण्यासाठी इथं सोलापुरात यावं लागतं, पण तिथे राहायची व्यवस्था नाही. कोणाकडे जाईल? माझ्या आता इथे कोणीच नाही, माझं घर नाही. त्यांना ही संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? कारण सोलापूरमध्ये फूड फेस्टिवल पण चांगलं होऊ शकतं याच दरम्यान. आपली कडक भाकरी आणि शेंगदाणे सोडून द्या, जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांना भाजलेले मटण महाराष्ट्रात कुठे मिळत नाही, सोलापूर व्यतिरिक्त मटणाचं लोणचं कुठे मिळत नाही. असे फूड फेस्टिवल आपण लावू शकतो की नाही? चादरी उद्योग आहे, त्याच वेळेला थंडी असते, अशा वेळेला चादरी उद्योगांचे स्टॉल्स इथे असू शकतात. अशा वेळेला या मी टुरिस्ट जे म्हणतो ना, वाहन म्हणजे टॅक्सी असेल, रिक्षा असेल, यांनी ते छोट्या छोट्या टूर्स आयोजित केला या सगळ्या पर्यटन स्थळासाठी, तर त्यांनाही त्यातून उत्पन्न मिळू शकेल आणि आपली मंडळी थोडंसं उत्पन्नाचं साधन त्यांना मिळू शकेल. हे सगळं गिव्ह टेक करता येऊ शकतं. सोलापूरच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. सोलापूरमध्ये आजूबाजूला असलेले ऐतिहासिक स्थळं जी आहेत किंवा अगदी किल्ला आपण बघतो, गार्डन जे आहे तिथे, त्याचा इतिहास सांगणारी गाईड्स मंडळीच नाही. पिंपळगा तलाव आहे, सिद्धेश्वराचा तलाव आहे, तिथे पर्यटन खात्याच्या वतीनं जर बोटिंग करता आलं तर त्यांना किती बरं वाटेल बाहेर आलेल्या मंडळी. समजा त्यांना हॉटेल मिळालं तर पर्यटनकडे एवढ्या अत्याधुनिक टेंट आहेत, त्या टेंट आपण तिकडे लावू शकतो. एक नाही अनेक गोष्टी आपण त्या जात्राच्या 15-20 दिवसाच्या माध्यमात करू शकतो, ज्यातून संबंध आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात इथं होऊ शकते, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात होऊ शकते, गिव्ह अँड टेक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि बाहेर गेलेले सोलापूरच्या मंडळी सोलापूरशी कनेक्ट होत असतील आणि तिथल्या लोकांचा उद्योग किंवा तिथल्या लोकांचा आर्थिक पाठबळ आपल्या इथल्या लोकांना मिळू शकतं आणि एक सोलापुरात वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. कोणीतरी येईल, आमचा विकास करेल, कोणीतरी येईल, आम्हाला हाताला धरेल, आम्हाला पुण्याला घेऊन जाईल, आम्हाला नोकरी लावेल, हे आता बस झालं. आपल्या घरात वृद्ध आई वडील राहतात आणि आपण पुण्यामध्ये राहतो, हैदराबादमध्ये राहतो. सोलापूरचं कोकण करू नका. कोकणाची जी अवस्था आहे ना, सगळे मुंबईला तरुण आणि म्हातारा म्हातारी तिथे, अशी सोलापूरची अवस्था होऊ देऊ नका. आणि हे करण्याचं काम कोणीही बाहेरचा माणूस येणार नाही, तुम्हालाच करावं लागणार आहे. पत्रकारांवर ही मोठी जबाबदारी आहे. पत्रकारांनी एखादा शब्द टाकला तर एखादा उद्योजक असेल, राजकारणी असेल, कलावंत असेल, नाही म्हणणार नाही. पण हा प्रोजेक्ट उभा करून तुम्ही हे जर उभं केलं तर खरंच लोकांना खूप सहाय्यभूत होईल असं मला वाटतं. खूप सगळं बोलतो पण लोकांनी इथं भूमिका घेण्याची गरज आहे. राजकारणावर बोलण्यापेक्षा या सगळ्या सामाजिक गोष्टीवर बोलणं हे मला आवश्यक वाटलं, म्हणून मी तुमच्याशी हा संवाद साधला. मला या संस्थेने बोलवलं, ही मायेची ऊब माझा पांघरली माझ्यावर, त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आपल्या सर्वांची आभार. धन्यवाद आदरणीय हरीश सर. जाता सांगितलं की त्यांनी त्यांच्या अंगावर असलेली सोलापूरची प्रसिद्ध अशी चादरीची ऊब आहे. सर, आपण बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी बोलल्या सोलापूरच्या विषयी. बेळपासून बिराणीपर्यंत प्रवासही आपण सांगितला आणि सोलापूर प्रचंड ऊर्जा आहे, प्रतिभा आहे, पोटेन्शियलिटी आहे आणि त्याचा कसा वापर करता येईल तर नुकतीच उदाहरण आपण सांगितला. जात्रा, ऍक्च्युली हा तेलुगू वर्ड आहे जात्रा, जत्रा, जत्राच करण्यामध्ये तुम्ही मराठीत बोलतोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी आपण सर्व बांधव या ठिकाणी पोहोचलेले. सर, रोटरीचा पण तोच प्रयत्न आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये आमचा रोटरी डिस्ट्रिक्टचा 31 आमचा डिस्ट्रिक्ट आहे, त्याचं एक अधिवेशन असतं दरवर्षी. गेल्या जुळाला अधिवेशन झालं आणि आमच्या रोटरी MIDC परिवारात असंख्य सभासदांनी त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला
आणि एक चांगलपणाची गोष्ट म्हणजे आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सिनियर रोटरींनी एक कल्पना ठरवली आणि आपली जी चादरची ती मोदी कोट दिलेला आहे तशी मोदी कोट आम्ही बनवली चादरीपासून आणि त्या पूर्ण टीमला त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आणि त्याची फार मोठी म्हणजे वाखाणा त्या ठिकाणी झाली, त्याचं मोठं कौतुक झालं. तिथे ब्रँड सोलापूर नावाचा प्रकार आपण त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर तोही त्या पाठीमागचा एक अंग आहे. आपण त्या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीस मान दिलात आणि अतिशय सुंदररित्या काही परखड अशा प्रकारची गोष्टी बोलल्यात आपण आणि काही अतिशय पाहण्याच्या काही मार्गदर्शन आम्हाला तुम्ही केलेला आहात. त्याबद्दल रोटरी सोलापूर MIDC आणि उद्योग सेवा मंडळ मी आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी म्हणून मी रोटरी नवरा इंदापूर विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील मान्यवर सर्वांना नमस्कार. आजचा आदर्श पत्रकार पुरस्कार कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय ते त्यांची साहेब पण ते माझे मामा आहेत. वेळावेळ काढून मुंबईहून सोलापूर आले आणि सर्व पत्रकारांचा सन्मान केले, तसेच सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचा आभार व धन्यवाद मानतो. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी माझे अध्यक्ष रोटरियन विठ्ठल लोंगार सरांना विनंती करतो की त्यांना टॉवेल व क्लचचा मोमेंटो देऊन सत्कार करावा. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.